नमस्कार. मी कपिला तुमचं सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. हा जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो मी 2-3 आठवड्याच्या आधी शूट केला होता. वसईला गेली होती, भुईगावच्या इथे गेलेली होती, स्वामीच्या मठात गेलेली होती. म्हटलं आधी तिथूनच दर्शन करूया. पण डिले झाला कारण वेळ मिळत नव्हता. ऑफिस टायमिंग, घरी येऊन थोड्याफार प्रमाणात आवरावर. त्यामुळे वेळ मिळत होता आणि मीही काही गोष्टी शिकत होती. एडिटिंग चालू होतं. मलाही काही गोष्टी जमत नव्हत्या कारण नवीन सुरुवात आहे. नाही काही गोष्टी जमत, नाही कोणी मॅनेज नाही होत. पण ठीक आहे, मी करण्याचा प्रयत्न करते. तर काय असेल, चुकलं असेल तर डेफिनेटली मला सांगा. मी त्याच्यामध्ये काहीतरी अजून चांगलं करायचा प्रयत्न करेन. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला सांगा. कमेंट करून सांगा आणि एन्जॉय करा. नमस्कार. इथे मी आली होती स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. महाप्रसाद घेतल्यानंतर मस्त असं जेवण होतं. डाळ, भात, भाजी आणि गोड रव्याचा शिरा. खूप छान होतं. साधं जेवण होतं, पण खूप मस्त होतं. तिथं पुढे गेलो आम्ही घरी जायला. घरी तिथून येतानाचं वातावरण मला खूप आवडतं किंवा जातानाच असं तिथला परिसरच मला खूप आवडतो. छान आहे, गावचा आहे, सुंदर आहे, हवा सुंदर आहे आणि फील पण खूप छान आहे तिथे. तुम्ही जर तिथे आजूबाजूला कुठे राहत असाल, सुद्धा तुम्ही तिथे त्या मठाला भेट द्या. लांब आहे, पण याला खूप छान जाताना प्रसन्न वाटतं. आम्ही ही बाजू दिसली नाही तिथे जाण्याची. तर नेहमी कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही, काहीच होत नाही. खूप छान वाटतं. आता आम्ही निघालोय घरी जायला. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला तो हा प्रवास माझा. नवीन YouTube चॅनल आहे. नक्की सांगा. चलो बाय. आपण एन्जॉय करा. नमस्कार. मी कपिला तुमचं सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. हा जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो मी 2-3 आठवड्याच्या आधी शूट केला होता. वसईला गेली होती, भुईगावच्या इथे गेलेली होती, स्वामीच्या मठात गेलेली होती. म्हटलं आधी तिथूनच दर्शन करूया. पण डिले झाला कारण वेळ मिळत नव्हता. ऑफिस टायमिंग, घरी येऊन थोड्याफार प्रमाणात आवरावर. त्यामुळे वेळ मिळत होता आणि मीही काही गोष्टी शिकत होती. एडिटिंग चालू होतं. मलाही काही गोष्टी जमत नव्हत्या कारण नवीन सुरुवात आहे. नाही काही गोष्टी जमत, नाही कोणी मॅनेज नाही होत. पण ठीक आहे, मी करण्याचा प्रयत्न करते. तर काय असेल, चुकलं असेल तर डेफिनेटली मला सांगा. मी त्याच्यामध्ये काहीतरी अजून चांगलं करायचा प्रयत्न करेन. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला सांगा. कमेंट करून सांगा आणि एन्जॉय करा. नमस्कार. इथे मी आली होती स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. महाप्रसाद घेतल्यानंतर मस्त असं जेवण होतं. डाळ, भात, भाजी आणि गोड रव्याचा शिरा. खूप छान होतं. साधं जेवण होतं, पण खूप मस्त होतं. तिथं पुढे गेलो आम्ही घरी जायला. घरी तिथून येतानाचं वातावरण मला खूप आवडतं किंवा जातानाच असं तिथला परिसरच मला खूप आवडतो. छान आहे, गावचा आहे, सुंदर आहे, हवा सुंदर आहे आणि फील पण खूप छान आहे तिथे. तुम्ही जर तिथे आजूबाजूला कुठे राहत असाल, सुद्धा तुम्ही तिथे त्या मठाला भेट द्या. लांब आहे, पण याला खूप छान जाताना प्रसन्न वाटतं. आम्ही ही बाजू दिसली नाही तिथे जाण्याची. तर नेहमी कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही, काहीच होत नाही. खूप छान वाटतं. आता आम्ही निघालोय घरी जायला. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला तो हा प्रवास माझा. नवीन YouTube चॅनल आहे. नक्की सांगा. चलो बाय. आपण एन्जॉय करा.